सरफराजनी सगळ्या टूर मॅचेसमध्ये जे काही आत्ता झालं इंग्लंड टूरच्या त्यात चांगलं परफॉर्म केलं. तरी त्याला रिटेन केलं किंवा थांबवल्याचं ऐकण्यात आलेलं नाहीये. त्यांनी रिसेंटली आय थिंक 8 किलो वजनही लूज केलं होतं फिटनेसवरती क्वेश्चन मार्क्स आल्यानंतर. सो तो पण एक ॲस्पेक्ट होता की तरी इन स्पाईट ऑफ दॅट त्याला का नाही थांबवून गेलं आणि आय फील की ही हॅज बीन हार्ड डन. इव्हन ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा आपण एवढं हरतच होतो तेव्हा ही डिझर्व्ड वन चान्स, पण तेही त्याला नाही मिळाला. पण 3 मुख्य मुद्दे असे होते की मागच्या सिरीजचा सरफराजचा परफॉर्मन्स बघितला तर त्यांनी बँगलोरमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध जेव्हा बाकीच्यांनी काहीही केलं नव्हतं तेव्हा 150+ स्कोर केला होता. फिटनेस अमुक तमुक हे करत होते नेहमी, तर त्यांनी 8 किलो वजनही आता कमी केलेलं आहे. तर मग त्याच्यानंतर तुम्ही इंडियाचे एचे स्क्वॉडचे परफॉर्मन्स काय काहीतरी बघून हर्षित राणा थांबून घेतलं, तर तसं त्यांनी जास्तीत जास्त रन्स पण केल्या. म्हणजे एक इंडियाची मॅच खेळला, तिकडे 92 रन्स केल्या. क्लोज बिहाइंड द डोअर्स काय मॅच झाली त्याच्यामध्ये तर 60 बॉल 100 केले आणि आपलेच बॉलर होते, म्हणजे बुमरासारखा पण बॉलर होता त्याच्यात. सो त्यांच्या अगेन्स्ट 60 बॉल 100 केली. ऑस्ट्रेलियामध्ये तर त्याला पहिलेच घोषित करून टाकलं की तो ह्या पिचेसवरती खेळण्याच्याच लायकीचा नाही. बाकीच्यांनी काय बॅटिंग केली ते आपल्याला माहितीच. सो असं करून एकाच प्लेअरवरती तुम्ही टाइम अँड अगेन रणजी ट्रॉफीचा दाखला देता. रणजी ट्रॉफी खेळलं तर तो आला, बघा तुम्ही रणजी परफॉर्म केलं तर कसं आम्ही बघतो वगैरे, असे एक खोटे दाखले देऊन फक्त एका प्लेअरच्या बाबतीत काहीतरी करायचं, दुसऱ्याला डावलायचं. आता साई सुदर्शनला IPLच्या बेसिसवरती आणला ना तुम्ही. सो असं सगळं म्हणजे खूपच त्याच्यावरती सरफराजला, बिचारा सरफराजवरती खूप अन्याय होतो असं बहुतेकांचं तरी मत आहे. आणि कोणीच प्रॉपर जस्टिफिकेशन देऊ नाही शकत. सगळेजण तेच सांगतात की त्याला खेळून दे रणजीत, अजून रन्स करून दे, अजून रन्स करून दे. आणि मला त्याचं पण कमाल वाटते की एवढं सगळं ते हे झाल्यानंतर एखादा प्लेअर खूप फ्रस्ट्रेट होतो, पण तो टाइम अँड अगेन फक्त रन्स करत असतो, रन्स करत राहतो आणि सगळ्यांना उत्तरच देत राहतो.